चला तर मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली शिकूयात. तर सगळ्यात पहिलं इथे आहे आपली एक कविता आहे, सारे सारे गाऊया. यामध्ये आपण सगळ्यांनी गायचं आहे. तिचं नाव आहे आगोबाई डगोबाई. आधी तर ती ऐका पूर्ण, नंतर मी तुम्हाला त्याचा सगळा अर्थही समजून सांगेल. माझ्या पाठीमागे पण सगळ्यांनी म्हणायचं आहे. तर सुरू करूया आपण. आगोबाई डगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी ना थिडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. वारा वारा गरा गरा सो सो सुम, डोल्या डोल्या ढगात डुमडुम डुम. विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर छमछम छडी. खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार. डुंबायला डुबक्याचा करूया तलाव, साबू बिबू नको थोडासा चिखल लाव. तर ठीक आहे, आता ही आपली कविता संपली. तिचा आपण अर्थ समजून घेऊया. आगोबाई डोगोबाई लागली कळ. तर आगोबाई डोगोबाई या दोघी मैत्रिणी आहेत. त्या तुम्हाला सांगताय की लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ. म्हणजे ढग आहेत आणि ते ऊनसुद्धा सोसताय. जेव्हा ढग येत आहेत तेव्हा तुम्ही बघतात की खाली सावली असते, म्हणजे सगळं ऊन ते सगळे स्वतः सोसतात. थोडी ना थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. मग हे उन्हामुळं काय झालं ना, ते त्यांना सहन होईना. मग ते डोंगराच्या जे डोळ्यांना त्यांच्या पाण्याची धार लागली. म्हणजे पाऊस पडला आणि डोंगरावरून जे पाण्याची धार लागती, तिचा हा उल्लेख आहे. वारा वारा गरा गरा सो सो सुम, डोल्या डोल्या ढगात ढुमढुम ढुम. वारा पण खूप चालू आहे, सोबत ढगात पण ढुमढुम ढुम आवाज येतोय. तो म्हणजे विजांचा कडकडीचा आवाज. वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर चमचम छडी. तुम्ही बघत असता जेव्हा वीज पडते ना, तेव्हा पाऊस पडताना खूप भारी दिसते त्यामध्ये. जशी की ती एकदम तोरामध्ये उभा आहे आणि आकाशाच्या पाठीवर आहे. जशी काही छमछम छडीच पडते आकाशाच्या पाठीवर. खोलखोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बघतच असतात. पाऊस पडला की बेडकं बाहेर येतात, बडबड करतात, सारखं ओरडत असतात. डुंबायला डबक्याचा करूया तलाव, साबू बिबू नको थोडा चिखल लाव. बघतच असतात. जेव्हा ही बेडकं बाहेर येतात, आवाज करतात, साबू बिबू थोडंच ते छोट्या छोट्या तलावामध्ये, ते चिखलामध्ये आपले खेळत असतात. अशी ही छोटीशी कविता. तर चला आपण पुढे जाऊया. दुसरी कविता आहे बीज. बीज जिथं आपलं झाड उगतं ना, ज्या बियांपासून उगतं हे तुम्हाला तर माहीतच आहे. तर त्यावरती लिहिलेली ही कविता आहे. तर इथं काय रुजतं, मातीखाली निजतं, पाण्याने भिजतं, इथं आहे इवलं सुरेखसं बीज. एवढासा कोंब हळूच येईल वर, सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. अंगाई गाणं वारा गाईल त्याला, झुलता झुलता पाना येईन त्याला. पिवळ्याच्या पोराचं झाड होईन छान, फुलाफळांनी बहरेल रान. तर चला आपण याचा अर्थ समजून घेऊया. इथं काय रुजतं, मातीखाली निजतं, पाण्याने भिजतं, इथं आहे इवलंसं सुरेखसं बीज. एक छोटंसं बीज आहे, जे जेव्हा त्यावर पाणी पडतं आणि जमिनीवर असतं तर ते जमिनीमध्ये रुजतं, पाण्याला ते पितं आणि त्यानंतर एवढासा कोंब हळूच येईल वर. काही कालाने जेव्हा ते पाणी पितं आणि त्याला जमिनीचा आसरा भेटतो, तेव्हा त्यातून एक छोटंसं कोंब निघतं. सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. तेव्हा सूर्य म्हणतो माझा हात धर, म्हणजे ते कोंब सूर्यप्रकाशाकडे जातं आणि सूर्यप्रकाश घेतं. त्या सूर्यप्रकाश म्हणजे त्याचा अन्न आहे. अंगाई गाणं वारा गाईल त्याला, झुलता झुलता पानं येतील त्याला.
जेव्हा वारा येतील ना तेव्हा ते पान झुलत राहतील त्याचे. झुलता झुलता त्याला पानं येतील. असा याचा अर्थ. इवल्याशा रोपाचं झाड होईल छान, फुलाफळांनी बहरेल रान. हे जे छोटे छोटे रोपं आहेत ना, त्यांनी पूर्ण रानही भरून जाईल आपल्या. छोटे छोटे त्यांना फुलं पण येतील, खूप छान असे दिसतील. असं हे असतं छोटंसं बीज. चला आपण आता पुढे जाऊया. माझे खेळ. आता हे तुम्ही चित्र बघा. चित्रात काय काय दिसते ते तुम्ही सांगा. सर ठीक आहे, तर मीच तुम्हाला सांगतो. हा आहे छोटासा खेळ, म्हणजे आंधळी कुसुम पण म्हणतात सगळे याला. एका मुलावर ज्याच्यावर राज्य येतं ना त्याचे डोळे बांधतात आणि बाकीच्यांना त्याने तो ज्याला शिवेल त्याच्यावर राज्य येईल. हा, पण त्यामध्ये सगळ्यांना आवाज करायचा असतो. कुणी टाळी वाजवणार, कुणी आवाज देणार. मग आवाजाच्या दिशेने जाऊन आपल्याला त्याला पकडायचं असतं. खूप छान आहे खेळ, खेळूनही पहा तुम्ही. नंतर यामध्ये बघा, छोट्या छोट्या दगड ठेवून मुलं त्याला बॉलने मारत आहे. जर ते बॉल त्या दगडांना लागला आणि ते पडली की त्याला असं ह्या खेळाचं नाव सूरपारंबी आहे. मग ज्या मुलावर राज्य आहे तो बॉल ज्याला फेकून मारेल हा राज्य त्याच्यावर येईल. पण बाकीच्यांचं काम असं, तो बॉल हुकवायचा आणि सगळे जे दगड पडलेले आहेत ते पुन्हा एकमेकावर ठेवायचे. खूप छान आहे हा पण खेळ. हा आहे कॅरम. हा बैठे खेळामध्ये येतो. यामध्ये 4 मित्र बसून आपण हा खेळ खेळू शकतो. यामध्ये ज्याच्या सर्व जास्त गोट्या ह्या 4 होलपैकी सगळ्यामध्ये जातील तो असतो विनर. ही आहे सापशिडी. यामध्ये तुम्हाला जेव्हा खेळताना लक्षात येईल तुम्हाला, हा सापशिडीचा खेळ आहे. यामध्ये सापही असतात, शिडीही असते. जसे तुम्ही वर जाताल, सापाच्या जवळ गेला तर तो मला एकदम खाली आणून सोडेल आणि शिडीपाशी पोहोचला तर खूप वर जाताल. खूप छान आहे हा पण खेळ. आता हे चित्र बघा, ऐका. तुमच्या मित्रांसाठी माहिती सांगायच्यात. माझे खूप सारे मित्र आहेत. आता हा शिवणापाणीचा खेळ. हा एक मुलगा पळतोय, बाकी त्याला आणि तो पकडण्याचा प्रयत्न करतोय. आता त्याचं काय म्हणणं आहे, माझे काही मित्र मोठे आहेत आणि काही मित्र लहान आहेत. असं काही नसतं, मित्र मित्र असतात. माझे काही मित्र आकाशात उडतात. आता ह्या मुलाचे जे मित्र आकाशात उडतात म्हणजे कोणते, ही फुलपाखरू. तो त्यांच्यासोबत खेळतो आणि त्यांनाच मित्र मानतो. माझ्या काही मित्रांना शेपटी आहे आणि काही मित्रांना तर पायच नाहीत. तर शेपटीवाला मित्र कोण? हा कुत्रा. आणि ज्याला पाय नाही तो कोण? साप. साप कसा चालतो? सरपटत. माझे काही मित्र पाण्यात राहतात. मासे, जे की पाण्यामध्ये खेळतात. आता हे चित्र बघा, ऐका. चित्रांविषयी आपण गप्पा मारूया. ह्या चित्रामध्ये बघा, एक मुलगी आहे, आई आहे, लॅपटॉपवर काम करते आहे. त्यात आता ते मुलगी काय म्हणते, अगं आई, आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, मी बाबांकडे बागेत जाते. आणि बाबाकडे जाते ती म्हणते, बाबा बाबा, आपली बाग किती सुंदर आहे, किती सुंदर फुले फुलली आहेत, मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का? आणि नंतर ती मुलांमध्ये जाते, जिथे ते खेळ खेळत असतात, विटीदांडू. दादा मलाही तुमच्यासोबत खेळायचं आहे. मग तिथून ते जाते आजी आजोबांकडे. आजी आजोबा, तुम्ही इथे बसला आहात होय, चला आता आपण घरी जाऊया. आता ह्यामध्ये आपल्याला जोडी जुळवायची आहे की हा जो पहिला कुत्रा आहे त्याची सावली कोणती. बघा, त्यांनी बांध दाखवला आहे खाली.
ती आहे त्याची सावली. दुसरा जो खाली आहे तिची सावली ती आहे ही खालीची सावली. जो झोपतोय त्याची खाली, बसलाय त्याची ही वरती. असंच हे. आता हे चित्र बघा, या त्यांची नाव सांगा. पहिला आहे कब, दुसरा मासा, तिसरं बेलन आणि चौथी ही पालक. आपण पुढे जाऊया. आता हे चित्र बघा. या चित्रामध्ये जे दिसत आहे ना प्राणी, त्यांची नाव सांगायची. पहिली काय आहे? मांजर, दुसरा माकड, तिसरा मोर आणि चौथा मासा. ही बघा, ही आहे आघाडी, दुसरी आहे आवळा, तिसरा आरसा आणि चौथा आहे आंबा. पहिला आहे लसूण, दुसरे आहेत लाडू, तिसरा आहे लिंबू, चौथा आहे लेझिम. आता एक पावसाची गोष्ट आहे, ती तुम्हाला सांगतो. दिनू शाळेतून घरी निघाला होता. आकाशात काळे ढग जमा झाले होते. थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली. आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते. दिनूला त्याची गंमतच वाटली. दिनू थेंबाला म्हणला, थेंबा थेंबा जरा माझ्याशी बोल. थेंब म्हणाला, काय रे दिनू? दिनू म्हणाला, तू आकाशातून उंचावरून येतोस हे दिसते मला, पण तू आकाशात गेलास असा कसा ते काही कळलेच नाही मला. थेंब म्हणाला, अरे खूप ऊन पडते. जेव्हा खूप ऊन पडते की आम्ही खूप खूप तापतो. आमची वाफ होते. वाफ हलकी हलकी असते. ती वर वर आकाशात जाते. मग वाफेचे ढग बनतात. ढगाला गार गार वारा लागतो. मग आम्ही खाली येतो तुम्हाला पाणी द्यायला, नदी नाले तळे भरायला. आता त्यानंतर एक बेडकाची गोष्ट आहे, खूप छान आहे का तर ती. एका तळ्यात 2 बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबाला बांधली. बेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली. अचानक तो झोपाळा उडू लागला. ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. आता ही माझी शाळा. आता यामध्ये चित्र बघा. तुम्ही खेळत असताना हा खो खो खेळ. त्यानंतर आई तुम्हाला गोष्ट सांगते. आता चित्र बघा आणि चित्रातल्या गमती बघा. 2 पक्षी मोबाईलवर बोलताय. वाघ हवेत उडतोय. कासव झाडावर चालतोय. उंदीर मांजरीच्या मागे लागलाय. आणि हा ससा कॅम्प्युटर चालवतोय. शिळीला कोंबडीचे पर, कोंबडीला बकऱ्याचे कान. आता एक चित्र बघ ना, त्यांची नावं सांगा. आता घर आहे, घंटा आहे. तुम्हीच बघा, इथलं घर कोणतं आहे? घंटा, घरटे, इमारत आणि इस्त्री, इरले म्हणजे पावसामध्ये तुम्हाला काम येतं. आता हे वाचन आहे, तुम्हाला मी वाचून दाखवतो. काका घरी आला, काकी घरी आली, मामा घरी आला, मामी घरी आली. मामा घरी आला, मामी घरी आली, काका घर बघ, मामा घर बघ, काकी इरा आली का? आली आली आली. मामी रीमा आली का? आली आली आली.
आता हे बघा, एक छोटीशी कविता आहे, आई मला दे ना. एक मुलगा आहे, तो आईला म्हणतो, आई मला छोटीशी बंदूक दे ना. बंदूक घेईन, शिपाई होईल, आयटी चालीन 1 2 3. नंतर तो मग मोठा झाल्यावर म्हणतो, आई मला छोटीशी मोटार दे ना. मोटार घेईन, ड्रायव्हर होईल, गावाला जाईल पो पो पो. नंतर तो विमान मागतो, आई मला छोटेसे विमान दे ना. विमान घेईन, पायलट होईन, आकाशात जाईन भर भर भर. आई मला छोटीशी बाहुली दे ना. बाहुली घेईन, तिला मी सजवेन, ती संगे नाचेन छुम छुम छुम. चला तर आजच्यासाठी एवढंच. आता बाकी राहिलेलं आपण पुढच्या वेळेस शिकूया.